नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे सांगली या जिल्ह्यातील तासगाव या तालुक्यात. तर आता पुढील माहिती तुम्हाला जरा ऋषी देईल. आता आपण कुठे चाललोय तर हा आहे आमच्या सोबत तुषार इंगवले, आहे सौरभ सावंत, हा आहे ऋषिकेश माळी जो सध्या ड्राईव्ह करत आहे. ऋषी जरा माहिती द्या, आपण कुठे चाललो आहे. सध्या निघालोय परत आपण आता निघालोय आपल्या तासगावच्या आराध्य दैवत श्री गणपतीला. तो आता पुढचा फोकस कर. बोल तू. अरे अजून काय बोलत आले की थोडीशी गाडी चालवण्यामध्ये व्यस्त आहे. तर आपण निघालो आहोत तासगाव समिती गणपती मंदिर. नवसाचा गणपती आहे आणि मी अशा प्रकारे सौरभसाठी थोडं नवस बोलणार आहे. गणपतीमध्ये येणार आहे मी आणि सौरभ मंदिरात येणार. हा, गणपती मंदिरात येणार आहे. बघू आता पुढं कसं होतं. ठीक आहे, तर आपण आता भेटूया मंदिरामध्ये. आपण मंदिराचं दृश्य कॅमेऱ्यात कॅप्चर करू आणि तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत राहा. तर आत्ताच ऋषीकडून मला कळालं की ते जे मंदिर आहे ते इंग्रजांच्या काळाच्या अगोदरचं आहे. म्हणजे त्या मंदिराला 250 वर्ष कंप्लीट झालेले आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले. तर हे मंदिर बघण्यात आता उत्सुकता एकदम वाढलेली आहे आमची सगळ्यांची, आमच्या तिघांची. डाव्याच बाजूला आता सिद्धेश्वर मंदिर आहे. आता डाव्या बाजूला आहे सिद्धेश्वर मंदिर, रामदैवत आहे ते. तर आपण ते पण बघूया. हे पण ग्रामदैवत आहे. हर हर महादेव. सिद्धेश्वराच्या नावानं चांग. तर असाच आपला प्रवास अतिशय चांगल्या रीतीने चालू झालेला आहे आणि खूप दिवसानंतर हा व्लॉग मी म्हणजे बनवत आहे आफ्टर लॉंग टाईम. तर तुम्ही हे सांगणं गरजेचं त्या होतं. वेळेमध्ये तू कुठं बिझी होतास हे पण सांग. मधल्या वेळेमध्ये जरा लाईफमध्ये अप अँड डाऊन चालू होते, तर त्यात मी व्यस्त होतो. ऋषीने शिकवलं आहे मला. हे मंदिर का फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि आता आपण मंदिराचं दृश्य बघूया. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आता तर हे आहे मंदिराचं एंट्रन्स आणि हे आहे ते मंदिर. सॉरी मंदिराचा एंट्रन्स इकडून आहे आणि इकडं आहे हे मंदिर. आणि आता आम्ही निघालोय. ऋषी इथंच राहतो त्यामुळे ऋषीला इथलं सगळं माहिती आहे. आम्ही त्याचे इन्स्ट्रक्शन फॉलो करत आहोत. आणि जसं तो म्हटला होता 250 वर्षांपेक्षा जास्त जुनं मंदिर आहे ते. ह्या नक्षीकामातून ते दिसून येते. तर चला. तर फायनली मंदिरामध्ये आता आम्ही पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. आणि असं कोणीच नसेल सांगलीमध्ये ज्याला की हे मंदिर माहीत नसेल, कारण की ऋषी सांगत होता की इथलं जी यात्रा असते एकदम भरपूर मोठी यात्रा असते. इथं फार उभं राहायला जागा नसते, एवढी इथं मोठी यात्रा भरते. आणि मंदिर म्हणजे कॅमेरा कमी पडत होतं, एवढं हाईट होती मंदिराची. एकदम भारी वाटलं. आणि आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि मला माहीत नव्हतं इथं व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, त्यामुळे मला सगळे तिथं जरा ओरडले. त्यामुळे मी पटकन बंद केलं व्हिडिओ. आणि बघू शकता आता आम्ही दर्शन घेतले आणि आता दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आहे. आणि अशा प्रकारे हा आपला ब्लॉग संपला. आता पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तत्पूर्वी तुम्ही पुन्हा एकदा हे मंदिर एकदा बघून घ्या आणि सांगलीमध्ये आल्यानंतर नक्की या. धन्यवाद.